सांगली जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल 16 लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले। या प्रकरणी स्नेहल सुरेश पाटील वर्ष 31 राहणार संजयनगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विजय भोईर राहणार कल्याण मुंबई, दिलीप सिंह आनंदराव पवार राहणार नवीन रेल्वे स्टेशन पूर्वेस मयूर हाऊसिंग सोसायटी मिरज आणि महादेव रामचंद्र पाटील राहणार गणपती मंदिर समोर जुनी जैन बस्तीजवळ कौलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे 2023 पासून आज अखेर तिघा संशयितांनी संगनमत करून फिर्यादी आणि त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला। सांगली जिल्हा परिषदेच्या बांधकाम स्थापत्य ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून वेळोवेळी 16 लाख रुपये उकळले, मात्र नोकरी न लावता रक्कम परतही केली नाही। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली। त्यानुसार मुंबई विजय भोईर, दिलीपसिंह पवार आणि कौलापूरचा महादेव पाटील या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता BNS कलम 316(2), 318(4), 3(5) अन्वये तसेच पूर्वीच्या भारतीय दंडविधिला कलम 420, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।